खरं तर एकच ध्यानसारखी मूर्ती आम्ही बघितला आणि या कार्यक्रमाच्या खरं म्हणजे स्वातंत्र्याचं औचित्य साधून, स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी आयोजकांना शुभेच्छा देतो. मग प्रयासाने मिळालेले स्वातंत्र्य जगभर ज्या इंग्रजांची सत्ता होती त्यांना उलटवून त्या देशाला स्वातंत्र्य करण्यामध्ये ज्या ज्या वीरांनी शहीदांनी आपलं रक्त सांगलं तसं तसं फासावर गेले आणि त्यांच्या संघर्षातून हा देश उभा झाला. त्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्तम घटना कोण लिहिली तर ती केवळ बाबासाहेब आंबेडकर लिहू शकतात. जगविद्वान असे हे व्यक्तिमत्व आणि याच यांच्याकडे ही काम आणि जबाबदारी त्यावेळेच्या सरकारने दिली आणि त्यामध्ये खरं म्हणजे अग्रेसर महात्मा गांधी थोडा इतिहास आहे तो आणि त्यामध्ये एक उत्तम जगातील उत्तम अशी घटना आणि संविधान बाबासाहेबांनी आपल्या देशाने दिला. म्हणून या देशातील लोकशाहीचा विचार ज्या ज्यावेळेस होतो त्यावेळेस बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे सुरक्षा कवच म्हणून आपल्या सगळ्यांचे संरक्षण करत होते आणि त्या संविधानावर हा देश आपला उभा आहे. म्हणूनच आपण स्वातंत्र्याची फळ चाकत आहोत. तुम्हा सगळ्यांना त्या दिनाच्या शुभेच्छाही आहे. पण हे स्वातंत्र्य आपल्याला जे मिळालं त्याच्या संदर्भात खरं तर इथले जे नृत्य मला एकच बघायला मिळाले. आमच्या प्रमोदरावांनी सांगितलं की सुंदर नृत्य देशभक्तीपर आपण सर्व या देशाचे या स्वातंत्र्याचे आज जे फळ चाकत आहोत त्यांच्या स्मृतींना त्यांच्या आठवणींना सातत्यानं उजाळा देण्याचं काम आणि विशेष करून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभक्तीपर आपण सर्व या देशाचे या स्वातंत्र्याचे आज जे फळ चाकत आहोत त्यांच्या स्मृतींना त्यांच्या आठवणींना सातत्यानं उजाळा देण्याचं काम आणि विशेष करून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली या देशामध्ये त्यामध्ये पाकिस्तान वेगळा झाला, बांगलादेश वेगळा झाला. या देशाचे तुकडे करण्याचं काम त्यावेळेस आयर्न लेडी म्हणून इंदिराजींनी केलं. काल आपण पाहतोय की धर्मांधता आणि जातीयवादी देशाला नष्ट करू शकतात. हे बांगलादेशातील उदाहरण आपल्या सगळ्यांच्या पुढे. सगळ्या नेबर कंट्रीज सगळ्या आपले त्यामध्ये बांगलादेश असे, नेपाळची स्थिती आता आपण बघितली. आपण मागच्या वर्षभरापूर्वी श्रीलंकेमध्ये उद्भवलेली परिस्थिती बघितली. हे सगळे देश वाटत होतात. या देशातली डेमोक्रेसी संपून गेली. कायदा हातात घेतला जात आहे. पण एकमेव देश आहे जो हा भारत आहे जिथे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकत नाही. कारण संविधानाचं कवच हे आपल्या सगळ्यांना सुरक्षा देते. पण वेळ आली तर हे संविधान घेऊन जर या देशाच्या सार्वभौमाला आणि लोकशाहीला कोणी जर बाधा आणत असेल तर संविधानाला शस्त्र बनवून आम्ही त्या प्रवृत्तीला या मातीत घडल्याशिवाय राहणार नाही. ही सुद्धा शक्ती संविधानाने आपल्या सगळ्यांना दिली. मग आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देत असताना एक चांगला कार्यक्रम आमच्या ब्रह्मपुरी युथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला. मला खूप इच्छा असते पण यावेळेस तुम्हाला सगळं माहिती आहे माझ्यावर जबाबदारी जरा जास्त आहे आणि आजकाल आतापर्यंत सुद्धा मी फार बिझी होतो. सगळे लोकांची गर्दी होती त्यामुळे मी उशिरा आलो आणि मुलांचं कौतुक करता आलं नाही. पण अनेक शाळा पुन्हा या ठिकाणी आपलं सादरीकरण करणार आहे. मुलांमध्ये एक या दिनाचं फार मोठं औचित्य आणि महत्व या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आयोजित केलं. त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. सर्व पार्टिसिपेंट्सना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांनाही शुभेच्छा. आणि माझ्याकडून प्रथम, द्वितीय आणि तृतीय तिसऱ्या क्रमांकाच्या यांना सगळ्या विद्यार्थ्यांच्या शाळांना ज्या चमू जिंकतील त्यांना सुद्धा माझ्याकडून विशेष पारितोषिक
5,000, 3,000 आणि 2,000 रुपये हे भागवत म्हणून शाळांना देणार आहे. त्यामुळं तोही एक आनंद आम्हाला तुमच्या बरोबर राहून घेता येतो. याबद्दल आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय हिंद, सलाम वालेकुम, राम राम.